उद्योगरत्न रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी। रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न घोषित करावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी। निवडणुकीच्या वेळी दगड गाडणं आणि 5 वर्ष सत्तेची मौजमस्ती करणं, देशाची संपत्ती विकणं, श्रीमंत होणं असं काम या लोकांनी केलं। नाना पटोलेंची प्रफुल्ल पटेलांवर टीका। प्रफुल्ल पटेल यांनी पटोलेंचं नाव न घेता टीका केली होती। हरियाणातील पराभव आमच्या गोंधळामुळे झाला, बाळासाहेब थोरातांची कबुली। तर हरियाणात पराभव झाला असला तरी राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येईल, थोरातांना विश्वास। येवल्यातील डुप्लिकेट नेते आता कुठे गायब झाले? ओबीसी मध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का? मनोज जरांगेंचा सवाल। तर आता मराठ्यांचे डोळे उघडणं गरजेचं, जरांगेंचं वक्तव्य। चित्रपट धोरण तयार करण्यासाठी 22 सदस्यीय समिती गठीत। जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरेंकडे समितीचं अध्यक्षपद। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा महत्त्वाचा निर्णय। निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका। मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 80 महत्त्वाचे निर्णय। निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये, भाजपच्या जुन्या कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको। नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठकीत भाजपला सूचना। टीका टिप्पणी करण्यासाठी आता काहीही राहिलं नाही। 2,30,00,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय। मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। नॉन क्रीमी लेअरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारची केंद्र सरकारला शिफारस। मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। शिंपी, गवळी, वाणी, लाड शाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार। इतर मागास बहुजन कल्याण महामंडळ स्थापन करणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू केली जाणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। रमाबाई आंबेडकर नगरमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। शासन मान्य खासगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा मार्ग तुर्तास मोकळा। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधातली याचिका 4 आठवड्यांसाठी तहकूब। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की। धनगरऐवजी धनगड वाचावं असं पत्रक काढण्यात आलं होतं। धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता। बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथं पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा। मेळाव्याच्या ठिकाणी 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार। यंदा बीडमध्ये 2 दसरा मेळावे होत असल्यानं विशेष खबरदारी। मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। बीड जवळच्या नारायणगडावर 900 एकर जागेत मेळावा पार पडणार। मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था। जरांगेंच्या दसरा मेळाव्यानिमित्त येणाऱ्यांसाठी 500 क्विंटल बुंदीचं गाळप। नारायणगडावर मराठा बांधवांकडून जोरदार तयारी सुरू। दसरा मेळाव्यानिमित्त सेना भवनाजवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। काँग्रेस हायकमांडचा आदेश असेल तर मी मुख्यमंत्री होईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीत मेरिटच्या आधारावर जागा वाटपाचं काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल,
नाना पटोले यांची माहिती. महायुतीच्या घोटाळ्यांचा महाविकास आघाडी पंचनामा करणार. दसऱ्यानंतर मवियाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार. नुकताच शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटलांचे इंदापुरात बॅनर्स. बॅनरवर भावी मंत्री असा उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांचा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुप्रिया सुळेंकडे पाठिंब्याचं पत्र सुपूर्द. भीम टायगर सेनेच्या दादासाहेब शेळकेंचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला अमरावतीत मोठा धक्का. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे दिले राजीनामे. जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून पाय उतार केल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी केलं होतं बंड. पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी यांनी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ओमी कलानी इच्छुक. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल. पुत्र रणजित शिंदे यांना शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी बबन शिंदे उत्सुक. अणुशक्तीनगर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच उमेदवार असेल. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट. सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तम जानकरांविरोधात भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष. राम सातपुतेंसोबतच आप्पासाहेब देशमुखांचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत. राहुरी विधानसभा मतदारसंघातील विखे समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. लातूर दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांची अहमदपूरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी. यावेळी अहमदपूरमधील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील आणि मंत्री संजय बनसोड यांची उपस्थिती. सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघात आमदार यशवंत मानेंनी लावलेल्या विकास कामाच्या बॅनरवर काळं फासलं. शरद पवार गटाच्या बाबाराजे पाटील यांनी काळं फासल्याची माहिती. सरसकट 100% अनुकंपा पदभरती करावी. 2018 प्रमाणे 50-25-25 असा शासन निर्णय काढावा. यासह विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथे अनुकंपाधारकांचं अन्नत्याग आंदोलन. मागण्यांची दखल न घेतल्यास सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं शेतकरी, शेतमजूर आणि कार्यकर्त्यांचा मेळावा. राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त मेळाव्याचं आयोजन. माढ्यात प्रथमच कृषी व सांस्कृतिक महोत्सव होणार. अभिजित पाटील यांनी माढ्यात कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात रात्री मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं. मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे गांधी मार्केटमध्ये साचलं पाणी. अचानक आलेल्या पावसामुळे प्रवासी आणि नागरिकांचे हाल. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसातही गरबा रसिकांनी आपला हिरमोड करून न घेता पावसातही गरबा खेळण्याचा आनंद लुटला. मुंबईत काल रात्री झालेल्या पावसामुळे बोरिवली परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स पडले. या घटनेत कोणतीही हानी नाही. मुंबईसह ठाण्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं.
कल्याण डोंबिवलीत देखील विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची हजेरी. काल रात्री भिवंडी शहरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. यावेळी उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या 24 तासात अकोल्यातील अनेक भागात पावसामुळे कापणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, खामगाव, शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. सोयाबीन, कापूस काढणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ. लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात तुफान पाऊस. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या काही भागात पावसाची जोरदार हजेरी. सेलू, घोराड, सुकळी, धानोली, वडगाव, रमना येथे पावसाची हजेरी. पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनचं नुकसान. अहमदनगर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. हवामान विभागाकडून 14 तारखेपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट. म्हाडा पुणे मंडळातर्फे 6,294 सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व भरणा प्रक्रियेला सुरुवात. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश. म्हाडा कोकण मंडळातर्फे 12,626 सदनिका आणि 117 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. 27 डिसेंबरला रात्री अर्जांची सोडत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील नवीन 7 पोलीस ठाण्यांचं उद्घाटन. या पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी राज्य शासनाकडून 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.